आपण महाराष्ट्रातील भूगोल काल आपण महाराष्ट्रातील भूगोलचे प्रकार पाहिलेत. त्यामध्ये फर्स्ट आहेत महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि आकार. सेकंड महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. थर्ड नदी प्रणाली. फोर्थ हवामान. त्यामध्ये आहेत मान्सून, पर्जन्य आणि वारे. फिफ्थ वने. सिक्स खनिज संपत्ती. सेवेंथ मृदा संपत्ती आणि 8 लोकसंख्या. 9th वाहतूक व पर्यटन स्थळ आणि 10th आर्थिक भूगोल. भारताचं झालं. महाराष्ट्राचं सांगितलं. भारताचं सांगा. वाचलं ना? बोलायचं. भारताच्या भूगोलमध्ये फर्स्ट आहेत भारताचा स्थान. नो इश्यू, आरामात. होते आज खोकलाची दिवस आहे. मला पण खोकलाच आहे आज. भारतामध्ये भारताचे स्थान, विस्तार आणि आकार. सेकंड नदी प्रणाली. थर्ड बेटे. त्यामध्ये आहेत अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप. छान, टाळ्या वाजव. बघा, आज आहे 1 minute स्पीक ऍक्टिव्हिटी आहे. जे काही आपण काल टॉपिक शिकलो, ठीक आहे, जे काही आपण काल टॉपिक शिकलो त्याची रिव्हिजन आहे. टॉपिक जर तुम्हाला आठवले तर समोर फायदा होईल. टॉपिक जर आठवलेच नाही तर तुम्ही काय वाचाल हे तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. जसं की भारताचे हवामान आहे तसं महाराष्ट्राचं हवामान आहे, पर्जन्यमान आहे. ठीक आहे, हे आठवलंच पाहिजे. आज थोडं अटकल्या, पण नेक्स्ट टाइम पूर्ण बोलायचं आहे. चंचल छान बोलली, वैष्णवी, वेदही पण, यश पण. यश काल आपण बघितलं होतं की आपल्याला भारत आणि महाराष्ट्राचं भूगोल शिकायचं. तर भारताचं भूगोल शिकण्यापूर्वी आपण महाराष्ट्राचं शिकणार आहे, म्हणजे लहानपासून मोठी सुरुवात करायची, बरोबर. तर काल असं सांगितलं होतं सरांनी की भारताचा भूगोल जर शिकणार आहे, परंतु जर आपण एकदम मोठं शिकलं तर मग मोठं शिकल्यानंतर महाराष्ट्रात जर आपण राहत असेल आणि महाराष्ट्रात राहण्यापूर्वी बिहार शिकलो तर मग कसा पंचायत पडते थोडीशी. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या याच्या भूगोलमध्ये शिकणार आहे आपण महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार. आता भारताने आपल्याला माहिती आहे की 2.04% भाग व्यापला आहे. तर 2.04% महाराष्ट्राने किती पॉईंट व्यापला आहे हे आपण शिकणार आहोत. महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार यामध्ये. लेट झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मृदा प्रकार, खनिज संपत्ती, वने आणि वनेनंतर लोकसंख्या आहे, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल इत्यादी. तर भारताच्या भूगोलामध्ये आपण बघणार आहे भारताचे स्थान, विस्तार आणि आकार. त्याच्यामध्ये सुद्धा देखील की पृथ्वीवरील 19.2% फक्त टॉपिक स्थान, विस्तार. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या, खनिज संपत्ती नंतर हवामान आणि भारतातील घटक राज्य आणि युनियन टेरिटरीज. अजून काही टॉपिक आहेत ते लक्षात. शिवा, काल जे आपण टॉपिक शिकलो ते सांगायचे नाही. सांग जा तिथे. नाही द्या माईक द्या ना. अरे हे लाईव्ह नाही आहे. घे काही नाव. प्रयत्न तर कर. जा लवकर जा. जेवढं आठवते तेवढं सांग. झालं ते सगळ्यांचं झालं. तूच राहिलाय. चल लवकर, फास्ट. बोलणं जमलं पाहिजे. थोडंसं सांगतो. जे आपण काल टॉपिक शिकलो ते थोडं आठवायचं आहे. बसा सर. साहिल लिहिले आहे ना? वाचूच सांग. वाचूच सांगायचे टॉपिक. नाही आज फायनल. आपण म्हटलं होतं ना मागे याला, आज फायनल. घे फक्त वाचू सांग. काही नाव. हे घे माईक घे. बस आपल्याला बोलायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. बिंदास बोल. पूर्ण सांग.
सरांनी तुम्हाला काल सांगितलेले आहे भारताचे भूगोल. तर त्याचे टॉपिक आहे भारताचे स्थान, विस्तार, आकार. आणि दुसरा आहे भारताचे प्राकृतिक विभाग. तिसरा आहे भारतीय बेटे अंदमान निकोबार. आणि चौथा आहे हवामान, पर्जन्य व वारे. पाचवा आहे मृदा. सहावा आहे खनिज संपत्ती. सातवा आहे ऊर्जा साधने. आठवा आहे नदी प्रणाली. नववा आहे वाहतूक पर्यटन. दहावा आहे लोकसंख्या. अकरावा आहे भारतातील राज्य. तसेच महाराष्ट्राचे पण टॉपिक सांगितले त्यांनी. महाराष्ट्र स्थान, विस्तार, आकार. दुसरा टॉपिक आहे महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल. आणि तिसरा आहे नदी प्रणाली. चौथा आहे हवामान, पर्जन्य. पाचवा आहे वने. सहावा आहे खनिज संपत्ती. सातवा आहे मृदा. आठवा आहे लोकसंख्या. नववा आहे वाहतूक पर्यटन स्थळ. आणि दहावा आहे आर्थिक भूगोल. बढिया, छान. आता तू टेन्शन आलं होतं, आलं पण पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, सुरुवात करू मग आपण. आज आपण महाराष्ट्राबद्दल थोडी माहिती घेऊ किंवा महाराष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहे आणि महाराष्ट्राचा राजकीय भूगोल आपण आज करणार आहोत. ठीक आहे. एक मिनिट मयुरी, आराम कर. 2 मिनिटं शिकवायचं, मग टॉपिक त्यांचे पण राहिले करून घेऊ आपण. आज मी जे तुम्हाला शिकवणार आहेत 100% त्याच्यावर प्रश्न आहे. प्रत्येक एक्झामला, कोणताही पण एक्झाम असेल त्यावर प्रश्न आहे म्हणजे आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला हे सर्व शिकायचं आहे. महाराष्ट्र. आपण कोणत्या राज्यात राहतो सांगा. ठीक आहे. काढायचं नाही आहे. ठीक आहे. आधी आपण समजून घेऊ महाराष्ट्र आहे का. ठीक आहे. तर हे महाराष्ट्र हा जे राज्य आहे, तर ह्या राज्याची सर्वप्रथम आपल्याला काय माहित पाहिजे, बाजू माहित पाहिजे. हे कोणती बाजू आहे बोलायचं आहे. ठीक आहे. 2 वे कम्युनिकेशन जाऊ आपण. ही यस, ही कोण कोण आहे बच्चे मला पूर्व. ठीक आहे. हा, ही वानर इकडे इकडे कुठे गेला. वानर इकडे आला नाही. आग्नेय. आणि हे ठीक आहे. दक्षिण राहिला का. ओके. ठीक आहे. उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येतो की खालीलपैकी मध्य प्रदेश कोणत्या दिशेला आहे. सिंपल प्रश्न आहे. मध्य प्रदेश आहे इकडे, इकडे छत्तीसगड आहे, इकडे तेलंगणा आहे, इकडे कर्नाटक आहे, गोवा आहे आणि अरबी समुद्र आहे ना गुजरात आहे. ठीक आहे. एवढं लक्षात आहे. कन्फर्म झालं. नो इश्यू. समजलं तुला. ठीक आहे. आता हा जो महाराष्ट्र आहे पूर्ण, हा कशाने बनलेला आहे, कोणत्या खडकांनी बनलेला आहे. तर इथे खडकाचा जर विचार केला आपण तर बेसाल्ट खडक. बेसाल्ट खडक. ठीक आहे. मग सांगा महाराष्ट्र कोणत्या खडकाने बनलेला आहे. कोणता खडक. त्याला दुसरं नाव आहे अग्निजन्य. अग्निजन्य. तसेच त्याला जलजन्य पण म्हणतात. ठीक आहे. पण हे नाव सध्या लक्षात ठेवू नका. अग्निजन्य खडक, बेसाल्ट खडक.
ठीक आहे. आता या खडकाची उत्पत्ती ज्वालामुखीमुळे झाली. ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेक म्हणजे माहिती आहे, समजते? हे जमीन आहे, हे जमीन आहे, इथे ज्वालामुखी, याचा उद्रेक झाला म्हणजे हा फुटला. ठीक आहे. आणि हा असा पसरला भारतात म्हणजे जगामध्ये, आणि त्याच्यापासून जे पठार तयार झालं आणि त्याच्यावर मग महाराष्ट्राची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली, याची उद्रेक झाला, असा ब्लास्ट झाला आणि असा पसरला 29 वेळा. किती वेळा? येस, 29. हा पण आकडा विचारला आहे पोलीस भरतीला की महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीमुळे झाली तर किती वेळा ज्वालामुखी झाला, किती वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर 29 वेळा. मयुरी लक्ष आहे का? किती वेळा झाला? येस. महाराष्ट्राचा जो पठार आहे, महाराष्ट्र आहे, हा कशाने बनलेला आहे? ठीक आहे. हा कठीण असतो. ठीक आहे. बेसाल्ट खडक हा कठीण असतो. खडक लागला म्हणजे पाणी नाही, लक्षात ठेवा. जसं की आपण शेतामध्ये विहीर वगैरे तयार करतो, मग खडक लागल्यावर काय होते? पाणी लागते का? पण पैसे तर लागते ना, खदायला आहे ना, पैसे लागते. ठीक आहे. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय झालं? बेसाल्ट खडक असा पसरला, त्याच्यापासून मग महाराष्ट्र तयार झाला. ठीक आहे. महाराष्ट्राचा पठारमध्ये पण हा बेसाल्ट खडक इम्पॉर्टंट आहे. समजलं? एवढं समजलं? थोडं माहिती लिहिण्यासाठी काय करा, आधी महाराष्ट्र काढा, त्याच्या दिशा लिहून टाका, आणि ही माहिती जे याच्यामध्ये दिसत आहे हे इथं पेजेसच्या इकडे लिहा, याच्यात नका लिहू. फक्त हे तुम्ही काय काढायचं आहे, तुम्हाला महाराष्ट्र काढायचं आहे. जे तुम्हाला मी इथे सांगेल ते तुम्हाला इकडे लिहायचं पेजच्या. ठीक आहे. लिहा. महाराष्ट्राची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली. लिहायचं म्हणजे डायग्राम मध्येच लिहा, असं लाईन मध्ये लिहू नका. ते फक्त तुम्हाला वाचण्यासाठी आहे, ते पुस्तकात पण आहे, ते नोट्समध्ये पण आहे. फक्त लिहा अशा पद्धतीनं डायग्राम नुसार, आणि तुमच्या लक्षात राहील. हा महाराष्ट्राचा भूगोल इथे काढा असा, आणि इथे माहिती लिहा. ठीक आहे. इथे मॅप, इकडे माहिती, खूप मोठा झाला. इकडे मॅप लिहा, इकडे माहिती लिहा. तो मॅप तुम्हाला काढता आला पाहिजे, जमलाच पाहिजे. लिहा सर, काढा तुम्ही. दिशा लिहून घ्या, ह्या इम्पॉर्टंट आहे. भरपूर लोक विसरतात दिशा. महाराष्ट्राचा भूगोल जर तुम्हाला वाचायचं असेल तर मी तुम्हाला एका बुक्सचं नाव सांगतो, ते बुक्स मधून तुम्ही रीड करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये डीपली अभ्यास आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयानुसार आपण बुक्स सांगू, ते बुक्स तुम्हाला घ्यायचं आहे. परमनंट बुक्स होऊन जाते ते, नोट्स तर आपण देऊच. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट, पण ते बुक्स जर आलं तुम्ही आणखी चांगला अभ्यास करू शकता. राज्यसेवेला बी लागू होते, MPSCला पण लागू होते, पोलीस भरतीला पण लागू होते. ते पुस्तक प्रॉपर घ्यायचं. काढला महाराष्ट्र? जमला? महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्र जमला पाहिजे. जस्ट आपण महाराष्ट्राची ओळख करून देतोय तुम्हाला. हसायचं नाही क्लासमध्ये. जमलं? आता हा महाराष्ट्र खडकापासून बनला हे तुम्हाला कन्फर्म माहित झालं. ठीक आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये जर विचार केला तर इथे आहे कोकण किनारपट्टी. ठीक आहे. हे कोकण किनारपट्टी आहे. हे पण कशामुळे? नैसर्गिक आहे. हे नैसर्गिकरित्या तयार झाली कोकण किनारपट्टी. ठीक आहे. म्हणजे इकडे काय आहे, थोडा दलदलीचा भाग आहे आणि इकडे सर्वात जास्त पाऊस पडतो.
ठीक आहे. तर हा कोकण किनारपट्टी लिहू नका, फक्त लक्षात ठेवा कोकण किनारपट्टी. आणि इकडे आहे, हा आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत, ठीक आहे. आणि हा इकडे जो पसरलेला आहे इकडे, याला म्हणतात पठार. म्हणजे हे 3 प्राकृतिक भाग आहे महाराष्ट्राचे जे नैसर्गिकरित्या तयार झाले. इथे कोणी तयार केलेलं नाही. सुरुवात काय झाली, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्वालामुखी असा पसरलेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणखी काही वर्ष कोकण किनारपट्टी झाली, सह्याद्री पर्वत तयार झाला आणि महाराष्ट्राचा पठार तयार झाला. आपण तयार केला नाही कोणत्याच माणसाने, हा नैसर्गिकरित्या प्राकृतिकरित्या तयार झालेला आहे. जसं की पृथ्वी गोल होती, मग असे 2 खंड होते. पहिले ते एकच खंड होता असा मोठा, मग त्याचे 2 भाग झाले. याला उत्तर गोलार्ध म्हणतात, याला दक्षिण गोलार्ध म्हणतात. मग आणखी खंड खंड पडले तर मग त्याचे देश तयार झाले. बरोबर समजलं. अशा पद्धतीनं आधी उद्रेक झाला, तो ज्वालामुखी असा पसरला, त्याच्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि प्राकृतिक कोणत्या कोणत्या गोष्टी तयार झाल्या, तर कोकण किनारपट्टी तयार झाली, सह्याद्री पर्वत तयार झाला आणि पठार तयार झाला. त्याला दख्खनचा पठार म्हणतात. तसंच छत्रपती शिवाजी महाराजचा माहिती आहे, मूवीज वगैरे येते, दख्खन के भूमी पे, है ना, असं म्हणतात ना. ह्या दख्खनचा पठार आधी म्हणायची आले, दख्खनचा पठार. त्याला आता पठार म्हणतात महाराष्ट्राचा. क्लिअर झाला. मग प्राकृतिक भूगोलामध्ये कोणते 3 भाग असतात, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत आणि, ठीक आहे, समजलं. त्यानंतर फक्त लक्षात ठेवा किंवा तुम्ही पार्टेशन पाडून असं लिहू शकता, लिहून टाका. असं पार्टेशन पाडा, पेन्सिल असेल तर योग्य राहील. हे प्राकृतिक भूगोल आहे. आणि आपण काय करू, तुम्हाला वाटणारच नाही की 3-4 टॉपिक पण झाले. एकाच महाराष्ट्राच्या मॅपमध्ये सर्व शिकणार आहे आपण. म्हणजे तुम्ही कन्फ्युजच होणार नाही का सुरुवात काय झाली काय नाही झाली. ठीक आहे. कारण की जर तुम्हाला म्हटलं 10 टॉपिक आहे सर, 10 टॉपिक कसे लक्षात राहील आमचं, म्हणून एकाच मॅपमध्ये तुम्हाला सर्वच टॉपिक देतो मी. ठीक आहे. पाहिजे खालीलपैकी महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोणते नाही. प्रश्न बनवतो, लक्ष द्या. ह्या 4 ऑप्शन मधून प्राकृतिक विभाग कोणते नाही सांगा. का? कारण की तो आपण तयार केलेला आहे, तो माणसाने तयार केलेला आहे, हे सर्व निसर्गाने तयार केलेलं आहे. क्लिअर झालं? झालं, लिहिलं? ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक सरोवर आहे. कोणाला माहिती आहे का त्या सरोवराचं नाव? जे निसर्गाने तयार केलेलं आहे. शैलेश सर, कोणतं सरोवर आहे महाराष्ट्रात जे नैसर्गिकरित्या तयार झाला? सांग, माहिती आहे? मयुरी? सरोवर लोणार सरोवर. आठवलं नाव? उल्कापातामुळे तयार झाला. नैसर्गिक आहे. आपण आणला का उल्कापात? आपण उल्का पाठवली का? नाही ना. हा, तर ते आहे बुलढाण्यामध्ये. इथे आहे ते, बुलढाण्यामध्ये आहेत. आणि काय आहे? लोणार सरोवर आहे. कशामुळे तयार झाली ही? उल्कापात. उल्कापात म्हणजे माहिती आहे का? जसं की आपल्या पृथ्वीच्या वरती असे मोठे मोठे जे खंडासारखे दगड असतात ते असे घुमत राहतात. ठीक आहे. त्याच्यातून एक दगड निसटला आणि तो पृथ्वीवरून पडला. जसा तो पडला तिथं गड्डा पडला खूप मोठा, म्हणजे एवढा मोठा गड्डा आहे तो
असा, जसं विहिरीसारखा, की असं म्हणू शकता तुम्ही 500 एकरापेक्षा जास्त, खूप मोठा. त्याच्यामुळे त्या सरोवराची निर्मिती झाली. तिथे आता पाणी आहे, त्या पाण्याचा रंग सध्या लाल आहे. मग लाल, प्रश्न कसा आलता राज्यसेवेला, उल्कापातामुळे ज्या सरोवराची निर्मिती झाली त्या सरोवराचे नाव लोणार आहे, ते बुलढाण्यात आहे. तर त्या सरोवराच्या पाण्यामध्ये लाल रंग कशामुळे आला, राज्यसेवेला प्रश्न होता डेप्युटी कलेक्टरसाठी. तर त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया होते त्या बॅक्टेरियामुळे तो रंग होता लाल. तर त्या बॅक्टेरियाचं नाव काय? समजत आहे मी काय म्हणत आहे? पोलीस भरती, लोणार सरोवर कुठे आहे? कंबाईन, लोणार सरोवर कशामुळे तयार झालेलं आहे? राज्यसेवा, लोणार सरोवर मध्ये जे पाणी आहे ते कोणत्या रंगाचं आहे? आणि UPSC IAS, लोणार सरोवर का तयार झालं असेल, ते तयार होऊन काय फायदा झाला असेल? समजत आहे लेवल कशी आहे? आणि एकदम खालची लेवल कशी, महाराष्ट्रात बुलढाणा कुठे आहे? समजत आहे, म्हणजे लेवलनुसार पेपरला एक्झामला प्रश्न येतात. समजलं? मग हे काय आहे, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली आणि ते सरोवर कुठे आहे? बुलढाण्यामध्ये. आणि शेगाव माहिती आहे, शेगाव कोणी कोणी बघितलं कुठे आहे? यस, ठीक आहे, जिथे शेगाव तिथे लोणार सरोवर आहे. ठीक आहे, समजलं? त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर आहे, हे वैशिष्ट्यामध्ये येते. सर्वोच्च शिखर ह्या सह्याद्री पर्वतामध्ये आहे, ते आहे अहमदनगरला. नाव माहित आहे? सांगा. यस, तर हे पण एक वैशिष्ट्यच आहे. कळसूबाई, कोणती बाई? यस, आणि याची लांबी पण विचारते 1646 मीटर. महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर कोणते? कळसूबाई. प्रश्न कसा होता राज्यसेवेला, सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? बघा ऑप्शन काय होते, सातपुडा, सह्याद्री, त्यानंतर ऑप्शन होता वैराट, आणि होता चौथा अस्तंभा. हे शिखर आहे, महाराष्ट्रातच आहे हे पण. ठीक आहे, सातपुडा पण महाराष्ट्राच्या जवळपासच आहे, एवढा त्या सातपुडा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये. हा सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते, तर त्याचा आन्सर होतं कळसूबाई. समजलं? म्हणजे महाराष्ट्रात काय काय आहे ज्याच्यावर प्रश्न आलेले आहे, जे महत्वाचे ते आपण घेत आहे. क्लिअर? आणि याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. मग सांगा, महाराष्ट्रामध्ये जे सर्वोच्च शिखर आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? यस, अहमदनगर मध्ये आहे. आणि त्या शिखराचं नाव काय? बोलायचं, बोललं तर लक्षात राहते तुम्ही पण. ठीक आहे, आणि त्याची उंची किती आहे? ठीक आहे, आता मी याच्यावर प्रश्न बनवतो, मला आन्सर द्या. इथेच बनवतो, हे लिहित आहे का? लिहून टाका, महत्वाचे पॉइंट आहे. पोस्ट ऑफिस मध्ये प्रश्न येतो हा, की महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात उल्कापातामुळे कोणते सरोवर तयार झाले? त्या सरोवराचं नाव आहे लोणार सरोवर. आज जाऊन घरी जाऊन मोबाईलवर चेक करायचे की लोणार सरोवर कसे आहे, लोणार सरोवराचे वैशिष्ट्य थोडं लक्षात ठेवा. साईडनं लिहा. खाली पण लिहू शकता. लिहिलं का? मग सांगा, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेला कुठे आहे? कर्नाटक. हात दाखवा, कुठे आहे? खाली आहे की इकडे? इथे कोणता आहे? वायव्येला कोणता आहे? पूर्वेला कोणता आहे? पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे. ठीक आहे, पाठ झालं. नैऋत्येला काय आहे? ठीक आहे, आता घुमून प्रश्न विचारतो. मध्य प्रदेश, दिशा नाही म्हणायचं, फक्त दिशाचं नाव. मध्य प्रदेश, अरबी समुद्र, छत्तीसगड, तेलंगणा. समजत आहे का? बोला. आग्नेय. दक्षिणेला गोवा,
कर्नाटकला लागून असलेले किती जिल्हे आहे महाराष्ट्रातील? क्लिअर. वायव्येला काय आहे? वायव्येला गुजरातला किती जिल्हे लागून आहे? तेलंगणाला कोणत्या दिशेला आहे? गोवा गोवा एक काय? कोणता जिल्हा? क्लिअर झाला. असंच पाठ करायचं आपल्याला. महाराष्ट्र पूर्ण पाठच झाला पाहिजे. प्रश्न कोणताही येऊ, तुम्ही हे जे 3 ऑप्शन आहे ना, हे 3 ऑप्शन, हे 4 ऑप्शन, हा प्रश्न आहे, हे 3 ऑप्शन पाहायची तुम्हाला गरजच नाही पडली पाहिजे. एवढा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तो आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते मग? कुठे आहे? कोणत्या पर्वत रांगेत आहे? किती मीटर उंची आहे? येस, करेक्ट. चला पाठ. बुलढाणा कुठे आहे महाराष्ट्रात? बुलढाणा कुठे आहे महाराष्ट्रात? उत्तरेला लागून आहे, म्हणजे इथे. ठीक आहे. जे मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्हे लागून आहे, त्या 8 जिल्ह्यामधून बुलढाणा एक आहे. ठीक आहे. म्हणजे वरच्या भागाला पूर्ण 8 जिल्हे लागून आहे महाराष्ट्रातील मध्य प्रदेशला. मग 8 जिल्ह्यामधील बुलढाणा एक आहे. आणि बुलढाण्यामध्ये काय आहे? कशामुळे तयार झालं? उल्का. अलका नाही, अलका घरी आहे. ठीक आहे. आणखी महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? लहान मुलाला पण माहित आहे. उपराजधानी कोणती? आर्थिक शहर कोणते? काय वाटते तुम्हाला? सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रात कोणत्या शहरात असेल? यस, तर याला आर्थिक शहर पण म्हणतात. आर्थिक शहर पण म्हणतात. क्लिअर आहे एवढं? राजधानी समजलं. आता महाराष्ट्रामध्ये आणखी काय? तर सर्वात जास्त फेमस जळगावची केळी. ठीक आहे. इथे बघा, जळगाव इथे आहे, इथे आहे जळगाव. त्याची काय आहे? केळी. सर्वात जास्त केळीचं उत्पादन कुठे होते? ठीक आहे. त्यानंतर इथे आहे नागपूर. कशाचं उत्पादन होते? संत्रा. संत्रा गोळी कोणी कोणी खाल्ली लहानपणी? छान लागते ना, आजही भेटते संत्रा गोळी नागपूरला. क्लिअर झालं? ही माहिती एका साईडने लिहून टाका. ते पूर्ण भरपूर लोकांना माहित आहे, पण तुम्ही जेव्हा ऑप्शन मध्ये जाल ना, कन्फ्युज होतो. ठीक आहे. इथे नाशिक आहे, नाशिकला द्राक्षे आहे, नाशिकला आहे द्राक्षे. आणि रत्नागिरी आहे इथे. रत्नागिरीचा काय आहे? कोणता आंबा? यस, हापूस आंबा. प्रश्न पोलीस भरतीला येतो, त्यावेळेस आला नाही, मागच्या वेळेस आला होता. खालीलपैकी हापूस आंबा याचं उत्पादन कुठे होतं? रत्नागिरी. द्राक्षे नाशिक. केळी सांगा. जामगाव. हिचं गाव आहे जामगाव. ठीक आहे. संत्रा? यस. मोसंबी? नागपूरच. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा मोसंबी नागपुरातच होतात. ठीक आहे. संत्रा आहे. संत्र्यामध्ये कोणत्या प्रकारचे विटॅमिन्स असेल काही माहिती आहे का? यस. विज्ञानकडे जाऊ का आपण? यस, विटॅमिन सी. विटॅमिन सी ला दुसरं नाव काय? कोणतं ऍसिड? यस, आपण घेतलं होतं. सायट्रिक ऍसिड. हे आपल्या ऑडिओ क्लासमध्ये झालाय, सर्वांनी ऑडिओ क्लास ऐकून घ्या. ठीक आहे. अर्धा अभ्यास तुमचा त्याच्यातच होऊन जाते. हे लिहू नका, हे जस्ट तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. संत्रा कुठला? जळगावची. काय? द्राक्षे कुठचे? आंबा कुठचा? मग आता नेक्स्ट टाइम तुम्ही जॉबवर लागल्यावर आपण हापूस आंबा घ्यायला जाऊ. ठीक आहे. लिहिलं? मग सांगा, कळसुबाई कुठे आहे? अहमदनगरचा जर आपण विचार केला तर अहमदनगर महाराष्ट्रातील
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. मग खाली लिहा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा कोणता, तर अहमदनगर असं लिहा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने नेक्स्ट टाइम पोलीस भरती द्यायची आहे तर तुम्ही लिहा स्वतः, मजा नाही येणार नाही. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता, अहमदनगर. आणि सर्वात जास्त विहिरीचा आपण जिल्हा म्हणतात, सर्वात जास्त विहीर आहे तिथे. विहिरींचा जिल्हा अहमदनगर, तलावांचा जिल्हा भंडारा. असा प्रश्न येतो. संत्र्यांचा जिल्हा, केळ्यांचा जिल्हा, द्राक्षीचा जिल्हा. क्लिअर झालं, समजत आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा आहे आपल्याला, त्याच्याशिवाय जमणार नाही. काही काही गोष्टी दंड्याने होत नसते, कलमानी पण होते. ठीक आहे. येस. आर्थिक राजधानी, आर्थिक शहर कोणते, तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये सर्वाधिक जो पैसा जातो तो कोणत्या शहरातून जातो माहित आहे का, महाराष्ट्रातून जातो. आणि महाराष्ट्रातून मुंबईमधून जातो. स्टॉक मार्केट कोणाकोणाला माहित आहे, शेअर मार्केट माहित आहे का, मुख्यालयच मुंबई आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई. सर्वात जास्त पैसा, एवढा पैसा असतो की समुद्राचं जे पाणी असते त्याच्यापेक्षा जास्त पैसा मुंबईला आहे. आणि मुंबई सिटी कशी आहे, मुंबई इथेच आहे. हे बघा, हे एवढीच मुंबई आहे. सर्वात जास्त पैसा तिथेच आहे. इन केस इथं काही झालं बी तर मुंबई वाहू पण शकते. मुंबईलाच लोकसंख्या जास्त पण आहे. ठीक आहे, समजलं. आणि मुंबईचा पेपर आहे तुझा, तर मुंबईबद्दल थोडंसं माहिती घेऊन घेतो. आणि मुंबई हे बेटवर आहे. बेट, असं बेट आहे चारही बाजूने वेढलेलं. इकडे पाणी, इकडे पाणी, इकडे पाणी. आणि हे बेट आहे, बेटावर मुंबई आहे. आणि बेट तुटलं तर मुंबई गेली, आर्थिक राजधानी गेली, जाणार नाही. ठीक आहे. आणि नागपूर एवढा मोठा आहे. मग सांगा, मुंबई मोठी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने की नागपूर? क्लिअर. भरपूर लोक काय म्हणतात, मुंबई खूप मोठी आहे. मुंबई मोठी नाही आहे, मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे. जसं की नागपूरमध्ये इन केस लोकसंख्या आहे, दूर दूर आहे. क्षेत्रफळ मोठा आहे, दूर दूर आहे, खूप साऱ्या जागा आहे, म्हणून इथे जो किराया राहतो तो कमी असतो. पण मुंबई लहान आहे, इथे लोकसंख्या जवळ आहे. आणि इथे काय आहे अजून, हे जे अरबी समुद्र आहे याच्यामुळे पण पर्यटन स्थळच आहे एक प्रकारचं. बीच वगैरे असतात, जुहू बीच वगैरे असतात इकडे. तर इथे ह्या अरबी समुद्रामुळे आणखी याला वाव आली. ताज हॉटेल माहितीच असेल तुम्हाला, अरबी समुद्राच्या लगेच आहे लागून. म्हणजे तिथे सर्वाधिक काय आहे, लोक आहे, सर्वाधिक पैसा आहे. म्हणून सर्वात जास्त लोक मुंबईची धाव करतात. समजत आहे. छोटासा बिझनेस पण करा तुम्ही मुंबईमध्ये. ते दात घासाच्या काड्या राहतात ना, कशाच्या, निंबाच्या, तरी तुम्ही करोडपती बनू शकता एका वर्षात तिथे विकून. कारण की तिथे भरपूर लोक आहे, लोकसंख्या खूप आहे. समजत आहे. इथे कमी आहे लोकसंख्या आपल्या नागपुरात, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने नागपूर मुंबईपेक्षा मोठा आहे. आणि स्वच्छ आहे, आपला नागपूर स्वच्छ आहे. नागपूर जिल्ह्यात राहतो आपण, मुंबई स्वच्छ नाही आहे. तुम्ही गेले कोणी मुंबईला? तुम्ही गेले? तुम्ही आता जा, आधी पण गेले भरतीसाठी. रिव्हिजन घ्यायची एकदा. सांगा, प्राकृतिक विभागामध्ये महाराष्ट्रात काय काय येते सांगा. पर्वत कोणतं? यस. पठार कोणतं? दख्खनचा. आणखी काय, कोणती? यस. आता कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला ना, एक मिनिट, हे कोकण किनारपट्टी आहे. कोकण किनारपट्टी, कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे उत्तर ते दक्षिण ते आहे 720 किलोमीटर. किती आहे हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न आहे. ठीक आहे. महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी लागून आहे ते किती किलोमीटरची आहे?
क्लिअर झालं, समजलं? 720 किलोमीटर आहे. आणि इथे काय लागलं आहे, हे काय आहे, समुद्र. आता प्रश्न कसा बनतो, तुम्हाला माहिती आहे पश्चिमेकडे समुद्र आहे, मग हा समुद्र कोणता आहे, अरबी समुद्र. सर्वाधिक असे कोणते जिल्हे आहे ज्याला अरबी समुद्र जास्त लागलेला आहे? ठीक आहे, आपण घेतलं होतं, इथे रत्नागिरी आहे. आपण नंतर घेऊया ते, जस्ट तुम्हाला सांगत आहे की प्रश्न असे बनतात. आधीच जर तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी गेल्या, जेव्हा तुम्ही पेपरचा अभ्यास कराल तेव्हा तुमचा वेळ वाचेल ना. तुम्ही काय म्हणाल, कशावर येईल प्रश्न, कशावर नाही. जे तुम्हाला शिकवत आहे त्याच्यावरच प्रश्न आहे, ज्याच्यावर प्रश्न आहे तेच तुम्हाला शिकवत आहे. ठीक आहे, मग सांगा कोकण किनारपट्टीची लांबी किती? 720. यस, 720 काय मीटर की किलोमीटर? सर्वाधिक उंच शिखर कोणते? मीटर उंची मराठी 1600. कोणत्या पर्वतात आहे? यस, कोणत्या पर्वतात आहे? सह्याद्री पर्वतात आहे. दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे, राज्य आहे? कर्नाटकला किती जिल्हे लागून आहे? ओके, झाला पाठ. चला आता मॅप दुसरा काढा. मी पण मिटवतो, तुम्ही पण मिटवा. मिटवा म्हणजे दुसरीकडे लिहा. प्रॉपर जर कोणाला इंग्लिश ग्रामरची बॅच करायची असेल, फक्त इंग्लिश ग्रामर, तर 20 एप्रिलपासून आपली बॅच सुरू होते इंग्लिश ग्रामरची. तुम्हाला इंग्लिश ग्रामर आखरीला शिकवलं जाईल. ठीक आहे, आणि इंग्लिश ग्रामरची बॅच फक्त इंग्लिश ग्रामर लावायचं असेल, कोणाचं वीक असेल तर तुम्ही लावू शकता. तसं तुम्हाला भेटून जाईल इंग्लिश ग्रामर, कारण की तुमच्या कोर्समध्ये आहे. इन केस तुमचे मित्रपरिवार असेल, त्यांना वनरक्षकची भरती द्यायची असेल, तलाठीची द्यायची असेल, ठीक आहे, तर प्रॉपर बॅच टीचर्स येणार आहे आपल्याकडे, ते शिकवणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्र बिनपाऊ आला पाहिजे. ठीक आहे, काढा. काढला का? तुम्ही काढा आता स्वतः. नाही असाच काढा, जमते, बढिया. महाराष्ट्र विसराल का तुम्ही? आपण जिथे राहतो ते विसरायचं नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची घटना कोणती घडली होती 1630 मध्ये, सांगा. येस, 1630 मध्ये 19 फेब्रुवारी पुणे इथे आहे. पुणेला उत्तरेला एक तालुका आहे, त्याला जुन्नर नाव आहे. जुन्नर मध्ये आहे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला, या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. पण ही जी डेट आहे ना, ह्याच्यात कन्फ्युजन आहे. काही पुस्तकात 1628 दिलेला आहे. ठीक आहे, पण 1630च लक्षात ठेवा, कारण की प्रत्येक फोटो जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जाता तिथे 30च आहे, मग 30च ग्राह्य धरू आपण. 1630ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ठीक आहे,
ही महत्वाची घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आपल्या महाराष्ट्रांचं, त्यांना प्रत्येक व्यक्ती नमन करतो. आणि त्यांच्याकडे जे महत्वाची पॉईंट होता तो होता टीमवर्क. कोणतीही गोष्ट जर करायची असेल, साध्य करायची असेल, तर टीमवर्क इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. ह्या शिवनेरी किल्ला कुठे आहे यावर प्रश्न पोलीस भरतीला येतो. खालीलपैकी शिवनेरी किल्ला कुठे आहे? मग खाली ऑप्शन येतो काय काय जवळपासची इथेच, सातारा, पुणे, अहमदनगर आणि सांगली किंवा कोल्हापूर येतो. याच्या ठिकाणी सांगलीच्या ठिकाणी कोल्हापूर. मग तुमचा ऑप्शन आहे पुणे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. कोणत्या तालुक्यात झाला? हा तालुका भरपूर लोकांना माहित नाही. जुन्नर तालुका. ठीक आहे. कोणता? हा तालुका आहे आणि हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये एकूण पाच काय आहे? 5 तालुके आहे. ठीक आहे. जसं नागपुरामध्ये 14 तालुके आहे, जसं काटोल तालुका आहे, सावनेर तालुका आहे, तसा जुन्नर हा तालुका आहे. मग याच्यावर प्रश्न समजला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे या जिल्ह्यात झाला. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला. क्लिअर. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे या जिल्ह्याच्या कोणत्या म्हणजे कोणत्या दिशेला जुन्नर आहे अशा पद्धतीने प्रश्न येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर या तालुक्याला झाला, तर जुन्नर हा तालुका पुणे जिल्ह्याचा कोणत्या भागाला आहे? मग अशा प्रश्न आला तर गेले ना तुम्ही, उत्तरेला आहे. हा उत्तरेला आहे. ठीक आहे. समजलं? जस्ट थोडी माहिती इकडे लिहून टाका तुम्ही महाराष्ट्राच्या. जे महत्वाचे पॉईंट आहे ते आपण घेत आहोत, ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि मग उद्याला पुन्हा आपली रिव्हिजन राहील 1 मिनिट बोलणे. तुमचं पाठच झालं पाहिजे. मग घरूनच पाणी पिऊन यायचं. ठीक आहे. आपण एकदम बेसिक चाललो, 5वीचे विद्यार्थी आपण जसं त्या पद्धतीने चाललो आपण. खूप छान मयुरी, असंच कर. बढिया लिहिलं तू. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणते राज्य आहे? लिहिता लिहिता सांगा, खाली पाहून सांगा. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येला कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या नैऋत्येला कोणते राज्य आहे? क्लिअर झाला? महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश लागून आहे, तर मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे? छत्तीसगडला 1 तिकडे आहे, 2. आग्नेयला तेलंगणा 4. गुजरातला दादरा व नगर हवेलीला येस. ठीक आहे. समजलं एवढं? ही होती बेसिक माहिती जे तुम्हाला माहित असायला पाहिजे. प्रश्न आला तर प्रश्न काय सॉल्व्ह करू शकलो पाहिजे. आता आपण थोडं महाराष्ट्राची निर्मितीपासून काय काय आहे, क्षेत्रफळ किती आहे, लांबी रुंदी सगळं बघू. ठीक आहे. हा काय आहे? काय आहे? महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्य आहे. राजधानी उपराजधानी माहित आहे? राजधानी उपराजधानी आर्थिक शहर. ठीक आहे. आरबीआय कुठे आहे? आरबीआयची स्थापना कधी झाली? कायदा कधीचा? मुख्यालय कुठे आहे? प्रश्न आला होता. ठीक आहे. एवढं पाठ करून कोणीच नाही घेणार, गॅरंटी आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राचं स्थापना जर पाहिले आपण, महाराष्ट्र या राज्याची स्थापना पाहिली तर सांगा. 1 मे 1960. यस. 1 मे 1960 रोजी काय झाली? महाराष्ट्राची. यस. सध्या आता महाराष्ट्रात किती जिल्हे आहे? किती आहे? आणि प्रशासकीय विभाग
हा कोण आहे 7? लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे किती होते? ठीक आहे. त्यानंतर जिल्हे किती होते, प्रशासकीय विभाग किती होते आणि तालुके किती होते लक्षात ठेवा. तुम्हाला एक होमवर्क आहे की महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा तालुके किती होते. आता आहे ते, आधी नव्हते. यस, लक्षात घ्या. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली तेव्हा जिल्हे 26 होते, 4 प्रशासकीय विभाग होते आणि 229 तालुके होते. हा पॉइंट लक्षात ठेवा, आपण मागे डेमो मध्ये शिकलो होतो. ठीक आहे. आता महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली 1960 ला तेव्हा आणखी कोणत्या राज्याची स्थापना झाली? गुजरात. ठीक आहे, गुजरात. समजलं? महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा गुजरातची पण स्थापना झाली आणि गुजरातला लागून महाराष्ट्रातील किती जिल्हे आहे? 4. आणि कोणत्या दिशेला आहे गुजरात? क्लिअर झाला? ठीक आहे. आता किती आहे? सध्या हे 1960चा होता, आता 2026 किंवा 25चा विचार केला तर 36 जिल्हे, 6 प्रशासकीय विभाग आणि 358 तालुके. लिहून घ्या माहिती. लिहा. पाठ झालं पाहिजे, पाठशिवाय पर्याय नाही. समजत आहे? बोलायचं हे बेसिक आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे. चला पाठ घेऊया. झालं लिहून? चंचल, मयुरी झालं? यश लिहून झालं? साक्षी, हा बुक बंद करा. ठीक आहे. आता मी प्रश्न विचारतो, तुम्हाला आन्सर द्यायचं. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? प्रत्येकाने सांगायचं. तालुके किती? जोरात सांगा. प्रशासकीय विभाग किती? लोणार सरोवर कुठे आहे? संत्रा कुठे आहे? केळी कुठे आहे? आंबा कुठे आहे? येस, समजलं. पूर्वेकडे काय आहे? छत्तीसगडला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? खडक कोणता आहे? कशापासून बनला? यस, कशापासून बनला? उल्कापातून वरतून आला का खडक? ठीक आहे, ठीक आहे, समजलं एवढं? सांगा आधी किती होते जिल्हे? काय होते जिल्हे? आता किती ऍड झाले? आता किती आहे?
प्रशासकीय विभाग किती होते? आता किती आहे? किती ऍड झाले? क्लिअर? तालुके किती होते? आता किती आहे? सांगा किती ऍड झाले? सांगा फास्ट. येस. 9 + 9 18. चला 1 ते 5 3. क्लिअर? ते झालं. महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक विभाग कोणते कोणते आहेत? प्राकृतिक. प्रादेशिक म्हटलं का मी? सांगा कोणते कोणते? पठार, पर्वत, किनारपट्टी कोणती? यस. किती लांबी आहे या किनारपट्टीची? क्लिअर झाला? हे पण लिहा आणि हे पण लिहा. पाठ झाला ना? उद्याला सांगायचं आहे. लिहिलं असेल तर राहू द्या, नाही लिहिलं असेल तर लिहून टाका. इकडलं लिहा आपण प्राकृतिक विभाग, जिल्हे जे काही आहे, प्रशासकीय विभाग. आणि वेगवेगळे पेन यूज करा बरं, टेन्शन राहणार नाही तुम्हाला. हे काय आहे? हे आहे प्रशासकीय विभाग. हे काय आहे? तालुके. तुम्हाला सांगू का, प्रशासकीय विभागाचा अभ्यास वेगळा आहे, प्रादेशिक विभागाचा अभ्यास वेगळा आहे, प्राकृतिक विभागाचा अभ्यास वेगळा आहे. टॉपिक आहे. जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा आपण टॉपिकनुसार करतो ना, रिव्हिजन अशानुसार करायची. मी तुम्हाला आता कोणते कोणते टॉपिक शिकवले माहिती आहे का? राजकीय सीमा पण शिकवल्या याच्यातच, प्राकृतिक विभाग पण शिकवले, ठीक आहे, आणि जे महत्वाची माहिती ते पण सांगितली, वैशिष्ट्य पण सांगितलं. म्हणजे एकाच लेक्चरमध्ये टोटल तुम्हाला पूर्ण सांगितलं मी. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र समजला आहे. बरोबर की नाही? समजला की नाही? यश. सह्याद्री पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणते? कुठे आहे? उंची किती? 1646 मीटर आहे का किलोमीटर आहे? हा, किलोमीटर. बापरे, जम्मू काश्मीर त्याच्यापेक्षा उंच. मीटर राहते, ठीक आहे. 1000 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? 1 किलोमीटर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. आणि 1600 मीटर किती मिनिटात मारावं लागते पोलीस भरतीमध्ये? तसंच आहे पहाड, कळसुबाई. होईल का? 1600 मीटर आपण रनिंग मारतो ना, 5.5 मिनिट पकडा. मग त्याच्यापेक्षा उंच आहे कळसुबाई. अहमदनगर जिल्हा कसा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? लहान कोणता आहे मग? यस, मुंबई. 157 चौरस किलोमीटर फक्त, आणि 17,085 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे. आज तुमचं होमवर्क आहे नागपूरचं क्षेत्रफळ किती, काटोलचं क्षेत्रफळ किती, नागपूरची लोकसंख्या किती, काटोलची लोकसंख्या किती. समोर लक्ष द्या. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर विचारली किती आहे, तर आहे 800 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण जर विचारली तर आहे 720 किलोमीटर. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. सेम अशाच पद्धतीने ड्रॉ करा खाली आणि तिथे लांबी लिहून टाका. 800 किलोमीटर पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण किती? प्रश्न आहे ना पोलीस भरतीला, MPSC ला पण आहे, कंबाईनला.
याला म्हणतात एक विस्तार, की महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा अधिक आहे. हो की नाही? कारण 800 किलोमीटर आहे आणि उत्तर ते दक्षिण 720 आहे. म्हणजे उत्तर ते दक्षिण विस्तारापेक्षा महाराष्ट्राचा पश्चिम पूर्व विस्तार अधिक आहे. समजले? लिहून टाका हा विस्तार. म्हणजे पश्चिम पूर्व विस्तार 800 किलोमीटर, म्हणजे एवढा 800 किलोमीटर पर्यंत. जसं की तुम्ही इथून निघाले गोव्यावरून, तर तुम्ही गडचिरोलीला आले तर 800 किलोमीटर तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, खूप दूरचं लांब डिस्टन्स आहे. आणि जर तुम्ही इथून आले नंदुरबार पासून आणि सिंधुदुर्गमध्ये जायचं असेल तर 720 किलोमीटर तुम्हाला जावं लागेल. 720 किलोमीटर भरपूर होते मयुरी, बरोबर? उत्तर दक्षिण लांबी किती बोला? आणि पूर्व पश्चिम क्लिअर झाला? ठीक आहे. त्यानंतर आता आपण क्षेत्रफळाकडे वळू. तुम्हाला माहितच आहे, आपण त्या दिवशीच घेतलं. किती आहे क्षेत्रफळ? वैष्णवी 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. आणि माईल मध्ये क्लिअर? लोकसंख्येचा जर विचार केला सध्या तर आहे 11 लाख की 11 कोटी? येस, 11 कोटी 24 लाख. 23 आहे का 24 आहे? 23 कन्फर्म? चेक करा एकदा. 11-24 आहे. ऐकायचं माझ्याकडे? येस, 11-23. 11-23 आहे, बट समोर पण आकडे आहे म्हणून 11-24 लक्षात ठेवा. ठीक आहे, 11-24च आपण पकडूया. लिहून टाका हे. आता जे काही शिकवलं हे टोटल उद्या बोलून दाखवायचं 1 मिनिटात. ठीक आहे, लिहून टाका. टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत कॉन्फिडंट बिल्ड होत नाही तुम्हाला असं सोडणार नाही. किती आहे? 11-23 आहे का? दिसते ना वेगवेगळ्या कलर यूज केला तर? मग मैल मध्ये किती आहे क्षेत्रफळ? क्लिअर झाला? क्षेत्रफळ ओके. लोकसंख्या किती आहे? 11 करोड 24 लाखच लक्षात ठेवा, 23 नाही, तो आकडा बंद आहे. लिहिलं? चला एकदा रीड करा पुन्हा. जे काही आज केलं आपण ते रीड करा. लिहिलं? सगळ्यांनी लिहिलं? मिठू का? वैदेही, मिठू, चंचल, मयुरी, मयुरी. चला रीड करा जे लिहिलं ते पूर्णच. दोन लोकांचे नाव लिहितो इथं. ठीक आहे, या दोन लोकांनी जे काही लिहिलं ते इथे येऊन सांगायचं आहे, वाचू वाचू. ठीक आहे. यश पूर्णच टोटल 5 मिनिट आहे तुझ्याकडे. लक्ष द्या सर्वांनी, बुकामध्ये बघा. बुलढाणा येथे उल्कापातमुळे लोणार सरोवर तयार झाला. आपण काय वाचत आहे? महाराष्ट्राबद्दल मी तुम्हाला सांगत आहे असं तुम्ही सांगा. आपण महाराष्ट्राबद्दल शिकत आहे, हा एक वर्ड टाका त्यामध्ये आणि मग सांगा. आपण आता महाराष्ट्राबद्दल शिकलो, सरांनी शिकवलं आपल्याला.
आपण शिकलो की महाराष्ट्रामध्ये बुलढाणा येथे उल्कापातमुळे लोणार सरोवर तयार झाला. करेक्ट. अशा पद्धतीने सांग. सह्याद्री पर्वतातील सर्वात मोठे शिखर कळसुबाई आहे. कळसुबाई शिखर 1646 मीटर उंचीचे आहे. आर्थिक शहर महाराष्ट्राचे मुंबई आहे. संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यामध्ये होते. केळीचे सर्वात जास्त उत्पादन जळगाव येथे होते. हापूस आंबा रत्नागिरीला सर्वात जास्त उत्पादित होते. द्राक्ष नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन द्राक्षाचे होते. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. सर्वात जास्त विहिरीचा जिल्हासुद्धा अहमदनगर आहे. कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 तेव्हा एकूण जिल्हे 26 होते. प्रशासकीय विभाग 4 होते. तालुके 229 होते. आता महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36 आहे. प्रशासकीय विभाग 6 आहे. महाराष्ट्रात 358 नॉट 200 258 तालुके आहेत. महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग 3 आहे. किती आहे? 358. 358. येस. महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग 3 आहे. पहिलं पठार, दुसरं पर्वत, तिसरं कोकण किनारपट्टी. येस. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे. टाळ्या. ठीक आहे. असं तुम्हाला उद्या बिन पाहून सांगायचं. समजत आहे? नाही सांगायचंच आहे. प्रश्न आहेच नाही. नॉट सॅक्रिफाईस सांगाच लागेल. तुम्हाला पाठ करायचं तेवढं बोलावंच लागेल. आपण महाराष्ट्राबद्दल शिकलो आहे की 3 प्राकृतिक विभाग आहे. फर्स्ट आहे कोकण किनारपट्टी आणि आहे सह्याद्री पर्वत आणि दख्खनचे पठार. सह्याद्री पर्वत आहे ते अहमदनगरमध्ये आहे आणि सगळ्यात मोठा जो शिखर आहे तो कळसुबाई आहे आणि त्याची जी लांबी आहे ते 1646 मीटर आहे. आणि कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे ते आहे 720 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्र जो आहे तो कोणत्या खडकनी बनला आहे तो आहे बेसाल्ट. आणि म्हणजे कसा बनला आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बनला आहे आणि तो 29 टाइम्स त्यांचा उद्रेक झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे आणि त्याला विहिरीचा जिल्हा सुद्धा म्हणतात आणि तलावाचा म्हणजे भंडारा जिल्हा. आणि जळगावामध्ये केळीचे जे हे आहे ते केळी मिळतात. आणि नागपुरामध्ये जे फळ आहे ते आहे संत्री. आणि नाशिकमध्ये द्राक्षे. आणि रत्नागिरीमध्ये आंबा. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला आहे. आणि ते जे जिल्हा आहे तो पुणे आहे आणि तालुका जुन्नर आहे. आणि स्थान जे आहे ते शिवनेरी आहे. आणि आधी म्हणजे महाराष्ट्राची स्थापना आहे ते 1 मे 1960 झालेली आहे. आधी 1960 जे जिल्हे होते ते 26 होते. आणि प्रशासकीय विभाग होते ते 4 होते. आणि तालुका आहे ते 229 होते. आणि आताचे जे आहे ते जिल्हे आहे 36. आणि प्रशासकीय विभाग आहे ते आहे 6. आणि आता जे तालुके आहे ते आहे 358 तालुके. आणि महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली तेव्हा गुजरातची स्थापना सुद्धा झाली. आणि पूर्व पश्चिम दिशेला 800 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची 800 किलोमीटर. महाराष्ट्राची लांबी पूर्व पश्चिमला 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिणला 720 किलोमीटर आहे. डन. टाळ्या. आणखी कोण सांगू इच्छिते? मयुरी, उद्याला बिन पाहून सांगशील? येस. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आपण भरपूर काही शिकलो आणि तुम्हाला पाठ पण झालं. ठीक आहे. 2-3 प्रश्न लिहितो, त्याची आन्सर द्या आणि मग
स्टॉप करूया आपण जे शिकलो त्यावरच प्रश्न बनवतो मी. शैलेश सर सांगेल आपल्याला उत्तर. बोलले नाही ते खूप दिवसाचे. ज्याला उठवेल त्यांनी याचं पेन घ्यायचं आणि टिकमार्क करायची. ठीक आहे सर, या लवकर. शैलेश सर, प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 ला झाली तेव्हा एकूण प्रशासकीय विभाग आणि एकूण तालुके किती होते? ठीक आहे, आन्सर द्या. प्रश्न तोच आहे, आपण घेतला आहे, थोडा कन्फ्युजिंग आहे, थोडा बनवलेला आहे. आलं तरी चालते, नाही आलं तरीही चालते. पण तालुके किती होते? तालुके पण काढावं लागेल ना आधी. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन सांगा कोणता आहे. यस, करेक्ट. टाळ्या. समजला? त्यांनी डायरेक्ट प्रश्न पण लिहिला, म्हणजे उत्तर इथे लिहिलं आणि उत्तर इथे लिहिलं. ऑप्शनकडे बघितलं का? नाही. तर ठीक आहे, तर आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवलेल्याच आहे. याचा आन्सर हेच आहे. प्रश्न आपण शिकलो, प्रशासकीय विभाग 4 होते, 229 तालुके होते आणि जिल्हे किती होते? 26. आठवते का? आठवायचंच आहे, 26. आता तुम्ही जेव्हा रिअल पेपरमध्ये जाता, तर आता तुम्ही हे डायरेक्ट वाचलं तर तुम्ही आधी काय कराल? महाराष्ट्र विचारला का? महाराष्ट्राला गोल करा. महाराष्ट्र राज्याची स्थापना ओके 1960 ला झाली. विचारला काय? प्रशासकीय विभागाला गोल करा आणि तालुक्याला गोल करा. डायरेक्ट खाली या. 4 कुठे आहे? इथे आहे, म्हणजे हा गेला, हा गेला. आलं तरी पण चांगले, नाही आलं तरी पण चांगले. 229 आहे हा. ठीक आहे, इलिमिनेशन मेथड पण जाऊ शकता तुम्ही आणि काय डायरेक्ट करू शकता. 229 कुठे? 4, 229 इथे आहे, मारा, झालं. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न लिहून टाका. हा प्रश्न सेम प्रश्न आला होता MPSC ला, 2017च्या पेपरला आला होता हा प्रश्न. म्हणजे जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पेपरला जातो तेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो, त्याच्यामुळे आपल्याला हे असे गोल करायचे. विचारलं काय? नेमकं विचारलं काय? ठीक आहे साक्षी, ते असे गोल करायचे आपल्याला, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही की नेमकं विचारलं काय. दुसरा प्रश्न इथे लिहि तुम्ही.
सेम ऑप्शन येतात, सेम अशीच ऑप्शन येतात MPSCला. हे लिहिला पहिला प्रश्न, दुसरा पण लिहून टाका. लिहिला पहिला. तुम्ही स्टिक करा तुमच्या ह्याच्यावर. चला, याचा आन्सर तुम्हाला मला सांगायचं आहे, तुमच्या बुकात देऊन टाका. हा प्रश्न आहे, प्रॉपर MPSCची फ्रेमिंग आहे, अशाच पद्धतीने प्रश्न बनतात. आणि हा प्रश्न यशने पण बनवला होता, सेम प्रश्न. सुटसुटीत चांगल्या अक्षरात लिहा. हा प्रश्न आजपर्यंत आलेला नाही आहे जोड्या लावामध्ये, तर ह्या 2026च्या MPSCच्या पेपरात हा प्रश्न येऊ शकते. आणि पोलीस भरती तलाठीमध्ये पण सेम प्रश्न येऊ शकते. वनरक्षकमध्ये पण येतात असेच प्रश्न, वन लाईनर स्वरूपात असतात ते. आन्सर काढा, टिक मार्क करा आणि मी विचारतो मग तसं सांगा. आन्सर काढलं का? टिक मार्क केला तुम्ही? वैष्णवी, यश, मयुरी, टिक मार्क केला आन्सर? ओके. याच आज जे काही शिकवलं, टेलिग्राम चॅनल सर्वांचा आहे, त्याच्यात सर्वांना ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये लिंक येते आपल्या क्लासची, ते पण बघून घ्या ॲप येईपर्यंत. आज मी 10 प्रश्न बनवतो सेम फॉर्मॅटमध्ये, एक तर जोडालावर बनेल किंवा याच्यावर बनवेल. त्याची PDF तुमच्या टेलिग्रामला येईल. आपल्याला घरी पेज घ्यायचं आणि त्याला सॉल्व करायचं आणि त्याच टेलिग्रामला पाठवायचं ॲन्सर. ठीक आहे? त्याची तुम्हाला 10 मार्क मिळाला पाहिजे, याचा विचार करायचा. 8 वाजता तुम्हाला तो पेपर येऊन जाईल. सेम वरती आपल्या अकॅडमीचं नाव राहील आणि महाराष्ट्राची जनरल 10 प्रश्न असणार. ठीक आहे? प्रश्न उत्तर काढला? सांग साहिल, याचं उत्तर काय आहे? काढ उत्तर. आधी सर्वांचं काढून घेऊ, मग बोलू. तुम्ही काढला कोणता आन्सर?
हुशार. शैलेश सर आन्सर निघाला का? काढा लवकर. सेम फॉर्मॅट असतो, UPSC ला पण सेम फॉर्मॅट असतो हा. हा प्रश्न अजून आलेला नाहीये, समजून घ्या. हा प्रश्न आलेला आहे फक्त वन लाईनर, की कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे, असा बनलेला नाही आहे. म्हणून जर असा बनला तर तुमचा प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, चला कोण येते आधी? वेदे, जोडा लावूनच दाखवा ना, आणि मिटून पण घ्याल, मग समजून पण सांगायचं थोडं. काड्या. येस, बरोबर. मिटवा ते तेवढं. पूर्ण नाही ग बाई. चालेल चालेल, असू दे असू दे. मी हे मिटव म्हटलं. राहू दे राहू दे राहू दे, काही ना, होतच राहते. ठीक आहे, तर याचं आन्सर कोणतं होतं? कर्नाटक राज्य आहे. कोणत्या भागेला आहे महाराष्ट्राच्या? मयुरी. तेलंगणा कोणत्या भागेला आहे? छत्तीसगड. मध्य प्रदेश. उत्तरेला किती जिल्हे लागून आहे? पूर्वेला? कर्नाटकला? आणि छत्तीसगडला 2 आणि तेलंगणाला? समजलं? प्रश्न लिहिला, टिकमार्क केली, त्याला जोड्या पण लावून द्या. जोड्या पण लावा. मग चंचल झालं तुझं. झेरॉक्स कोणी कोणी आणली आहे? विसरली आज पण. एलिमिनेशन मेथडचा यूज कर. समजलं साहिल? ठीक आहे, लक्ष द्या आता. बोर झाला आजचा क्लास? पाठ झालं? तयारी करून येऊ द्यासाठी. एका महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पूर्ण हाय झाला पाहिजे. इन केस तुमच्या घरी नरेंद्र साहेब मोदी पण आले तरी तुम्ही बोलू शकले पाहिजे. ठीक आहे, आता महत्वाची थोडी माहिती जी आपल्या अकॅडमी संदर्भात आहे. ठीक आहे, सूचना आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आधी तुम्ही काय केलं? ऍडमिशन केलं. कधी केलं ऍडमिशन तू साक्षी? 17 तारखेला. आपली बॅच इनकेस 16 पासून सुरू आहे. इथून 6 महिने असेल, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये संपेल. हे पूर्वतयारी तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, आता ऍडमिशन करताना तुम्हाला फॉर्म दिला, तुम्हाला त्याची काय करायची आहे? ते मला द्यायची आहे, सबमिट करायची आहे. ठीक आहे, सबमिट करायची आहे. सोबत तुम्हाला याच्यासोबत ह्या झेरॉक्स सोबत काय करायचं आहे? लास्ट इयर मार्कशीटची झेरॉक्स ती लिहिणे तुम्ही. कोणती आहे? जे काही आहे. जर तुम्ही 10वीत आता असेल तर 9वीची द्या, 11वीत असेल तर 10वीची द्या, 12वीत असेल तर 11वीची द्या, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची द्या. पण तुमचं माझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे, कारण की जर इन्स्पेक्शनवाले आले नगर परिषद अंतर्गत तर दाखवायला पाहिजे. क्लिअर झालं? त्यानंतर तुम्ही जे काही मला पेमेंट दिलं, आता आपली स्लिप बघून बनलेली नाही, पण तुम्ही जर ऑनलाईन केलं असेल त्याचा स्क्रीनशॉट जपून ठेवा. ठीक आहे, किंवा त्याची झेरॉक्स मला आणून द्या. ठीक आहे, समजलं एवढं? तर तुमच्याकडून काय पाहिजे मला? फॉर्मची झेरॉक्स आणि मार्कशीट. आता जो ओरिजिनल आहे, ओरिजिनल ऍडमिशन फॉर्म आहे, तो कोणाकडे राहील? तो तुमच्याकडे असेल. त्याला योग्य सांभाळून ठेवा. हीच माहिती तुम्हाला सांगायची होती. आता दुसरा पॉईंट म्हणजे कोणता? आता आपला ऑफलाईन क्लास आहे, तुम्ही ऑफलाईन येता. ठीक आहे, आता तुम्हाला एक हप्ता, एक वीक पकडून घ्या. एका वीकमध्ये तुम्हाला ॲप मिळेल. जे सेम मी इथे शिकवतो तुम्हाला तोच व्हिडिओ स्वरूपात ॲपवर मिळणार. ठीक आहे, त्यानंतर हे तुम्हाला रोज बघावं लागेल. म्हणजे ऑफलाईन तुम्ही इथं शिकालच, पण इन केस वाटलं तुम्हाला की नाही मला शिकायचं आहे,
कारण आपले जे मॅथ रिझनिंगचे लेक्चर आहेत ते ऑनलाईनच होणार आहे, समजत आहे. आणि तुम्हाला नेक्स्ट लेवल देणार आहे. म्हणजे जर तुम्ही स्टेटची तयारी करत असेल तर तुम्ही सेंट्रलचा पण पेपर सोडू शकले पाहिजे. ठीक आहे. आता जे तुमचे मॅथचे लेक्चर होणार आहे ते हिंदी आणि मराठी 2 लँग्वेजमध्ये होईल. हिंदी आणि लँग्वेज, त्याचे नोट्स, जे काही महत्त्वाची माहिती, हे सर्व तुम्हाला मिळेल, ॲपवर मिळेल किंवा ऑफलाईन मिळेल. 2 पद्धतीने आपण करू. पण नेक्स्ट लेवल समजते का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला हा कोर्स तर फाउंडेशन आहे, तुम्ही स्टेटसाठी तयारी करता, पण जर तुम्हाला वाटलं की मला रेल्वेचा फॉर्म भरायचा आहे तर त्याची मॅथ कशी टफ असते, तर ते पण लेवल तुम्हाला मिळेल याच्यात. हाय लेवल म्हणजे पोलीस भरतीचे मॅथ तुम्हाला असं चिल्लर वाटेल. ठीक आहे. टेक्निक्स वगैरे सगळं हे तुम्हाला आधीच सांगून ठेवत आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला क्लासेसचं माहिती पोचवा. ठीक आहे. समजलं असेल तर पोचवा, तुम्हालाच नाही समजेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय सांगा. क्लिअर. आजचं एवढंच आहे. आज 10 क्वेश्चन PDF फॉर्ममध्ये मिळेल, त्याला सॉल्व करायचं आहे. 10 क्वेश्चनला तुमच्याकडे 15 मिनिट आहे. 15 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे. 15 मिनिटात तुमच्या आन्सरची फोटो आली पाहिजे 8 वाजता. ठीक आहे. चल, चॉकलेट दे दे. लहान आहे का आपण? एक मिनिट, आपण पुन्हा याच्यासाठी क्लॅप करू. बड्डे आहे ना याचा. चला लक्ष द्या इकडे बघ. तर आज आपल्यासाठी त्यांनी कोणती चॉकलेट आणले? स्नेकर चॉकलेट आणले. ते आपल्याला छानपैकी एन्जॉय करत खायचे आहे. आणि जे आपण शिकलो ते आठवू खायचे. ठीक आहे. समजत आहे. त्यासाठी आपण टाळ्या वाजून याचं करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यश, हॅपी बर्थडे टू यू. आणायची गरज होती का? 2 नाही रे. चल, थँक्यू. प्रत्येकाचा वाढदिवस म्हणू आपण. सांगून द्यायचा तुमची डेट ऑफ बर्थ. साहिल, यश, वैदेही, मयुरी. एक दिले की 2 एक दिलं का? एकच पाहिजे. ठीक आहे. उद्याला यायचं, सर्व पाठ करून यायचं आणि बुक इथे ठेवून इथे बोलायचं. ठीक आहे. नाहीतर म्हणाल की सर. ठीक आहे. उद्याचा टास्क 1 मिनिट बोलणे. 1 मिनिटामध्ये जेवढं आठवते सर्व काही तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आपण भेटू उद्याला 12 वाजता. आणि संडेला आपण सुट्टी ठेवणार आहे. जर तुम्हाला नाही पाहिजे असेल तर नाही ठेवू. जर तुम्हाला संडेला सुट्टी पाहिजे तर संडेला सुट्टी द्या. तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. मी टेलिग्रामला एक पोल बनवतो की संडेला सुट्टी पाहिजे का, तर तुम्ही तुमचं मत मांडा. जेवढे जास्त मत तेवढं आपण करू. ठीक आहे. समजलं. आणि चांगलं बोलायचं आहे. आज जी चुका झाल्या त्या उद्या झाल्या नाही पाहिजे. वेदही आणि साहिल, महत्वाचा पॉईंट आहे साहिल, त्याला पण आपल्याला शिकवायचं आहे. ठीक आहे. चॉकलेट खाऊ शकता तुम्ही असं. चला भेटा उद्याला 12 वाजता. आणि लवकर या, 12:15 येऊ नका. ठीक आहे. काही डाऊट असेल तर आताच विचारा, आपण क्लिअर कट बोलू. साक्षी, अरे हो, डायरी लिहिलं का? डायरी आणली आहे? दाखव. स्वामी कृपा दाखव. चालेल. लहानपण. कवी कलश. तुम्हाला माहित आहे हा यश कवी आहे. म्हणजे तो समोर पुस्तक पण लिहिणार आहे आणि कवी वगैरे आहेत, तर त्याला आपण समोर वाढू सोबत मिळून. काही वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवर तू तुझं मांडू शकतो. ठीक आहे. 2 मिनिटं. बेस्ट 85 ठरवले ना, 85च राहिले पाहिजे. जर थोडं 86 बी गेले तरी 85 नाही मिळणार. जो टार्गेट ठरवला
6 महिने तोच फॉलो करायचा. हे बघा अशा पद्धतीने आहे. इथे डेट लिहायची, इथे तुमचं टार्गेट लिहायचं. सकाळी 3 वेळा, सकाळी 6, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. हे डिसिप्लिन आहे. जर हे तुम्ही लिहिलं तर प्रॉपर तुम्ही अभ्यास करणार. ठीक आहे, मॅनिफेस्टेशन म्हणतात त्याला. चला मग म्हणून दाखवा लक्ष. म्हणा म्हणा. शिक्षा काय लक्ष कवितेच्या जगामध्ये काव्याश नाही. कविता अशी आहे की सुकर पिकर जाना जिंदगी तेरा अंत नहीं कल किस रूप से खिलेगा. कवितेचे शीर्षक आहे लक्ष्य कि सुखकर बिखर जाना यूं ही तेरा अंत नहीं तू कल किस रूप से खिलेगा ये तूने देखा नहीं. तू हार न मान अस्तित्व तेरा मिटा नहीं तू जमकर युद्ध लड़ते जा कि शस्त्र तेरा खोटा नहीं. लड़ते रहना अपने लक्ष्य के खातिर लक्ष्य अपना छोटा नहीं मिलेगी सफलता एक दिन जरूर मेहनत के सिवा जिंदगी में कुछ होता नहीं. तू लड़ना आखिरी दम तक निरंतर जब तक तुझ में प्राण है. जो कहते थे तू कुछ कर न सकेगा जीवन में उन्हें दिखा दे मेहनत की असली पहचान क्या है. इस झूठी दुनिया को बता देना तेरे संघर्ष का क्या अंजाम है. जब तू सफलता ले संग लौटेगा जब तू सफलता ले संग लौटेगा जो तुझे कमजोर समझते थे वो हर एक शख्स सलाम तुझको ठोकेगा वो हर एक शख्स सलाम तुझको ठोकेगा. प्रत्येकाला लागू होते आणि मला लागू झाली, तुम्हाला पण झालीच असेल. ठीक आहे, छान, बढिया. असंच काहीतरी करा. हे स्किल आहे, जो क्लासेस सोबत तो स्किल इम्प्रूव्हमेंट करताय तशी स्किल तुमच्यामध्ये पण असेल तर ते स्किल इम्प्रूव्हमेंट करा. कारण की जर तुम्हाला शिक्षण घडवू नाही शकणार तर स्किल घडवेल. ठीक आहे, आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जे होईल ते चांगलंच होणार आहे. आणि मेडिटेशन कोण कोण करताय? मयुरी मेडिटेशन केलं होतं का आज तुम्ही? पाणी पिलं होतं का? मेडिटेशन करायचं, यश पाहिजे ना. मेडिटेशन शिवाय पर्याय नाही आहे. आता तुम्ही जात आहे की आणखी शिकू मी? ठीक आहे, चला भेटू उद्याला. ऑल द बेस्ट. उद्याला पाठ करून यायचं आहे आणि उद्याला बिंदास बोलायचं आहे. मयुरी थोडं लवकर या. चल बोला. चालेल, आरामात. दाखव, लिहिलं का? दाखव. चंचल लिहिलं का? तू लिहिलं? दाखव. परी हे कोण आहे? सर ड्रॉइंग. छान. नाही चालेल, एवढीच ठीक आहे. काय आहे? 68 काय आहे? 68 मार्क आहे. 70 करू द्याला, 70 करू द्याला. 10 AM नाही, हे नाही टाकायचं टाइम. इथे सकाळच पाहिजे, म्हणजे 6, 7, 8 पर्यंत. इथे 12 ते 3 पर्यंत आणि इथे 6 ते 9 पर्यंत. ठीक आहे. हे नाही, हे दुपार झाली. हे रात्री 12ला रात्री झोपायची शकते नाही, पण हे 9ला ठीक आहे. कारण की तुला रिव्हिजन पण करावं लागेल. येस, ते बनायचं. येस, आज हे लिहिलं, पूर्ण भरली पाहिजे. 68 ठीक आहे ना. 68 म्हटलं ना तू. 60 तुला 65 पण मिळालं तरी तू क्वालिफाय आहे. या मग उद्याला लवकर येण्याचा प्रयत्न करा. काही वाटलं तर कॉल करा बिंदास त्याच नंबरवर आपल्या. काही वाटलं समजत नाही आहे, डोकं चालत नाही आहे, डोकं खराब झालं सर आज, बिंदास कॉल करा. तुमचं डोकं फ्रेश होऊन जाईल. ठीक आहे, आणि तुमच्या फ्रेंडला वगैरे सांगा. ये नाम